रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. श्रीराम जय जय राम. कृष्ण हरी. अतिशय चांगल्या काळात आपण हा सत्संग करतोय. पालखी निघालेली आहे. माझी स्वतःची पण जायची इच्छा होती. मागच्या वर्षी जमलं नाही आणि ह्या वर्षी पण तब्येतीमुळं जमलेलं नाही. तर तो संकेत आहे असं म्हणायचं. आणि मग मी असं ठरवलं की पालखीच नाही तर चातुर्मास सुद्धा अभंगांच्या थ्रू करायचा असं आपण आता रस्त्यात ह्या वर्षी उतरायचं नाही तर आपण जास्तीत जास्त अभंगांचं काम करायचं असं ठरवलंय. त्याप्रमाणे कामाला लागलोय. तर बघूया आता हे कसं होते ते. अं, आपण एक 4 अभंग घेऊ आणि आजचं गाणं घेऊ भक्तीचं. अगदी वेदांतातली कुटं असावी तशा पद्धतीनं तुकाराम महाराज काय काय वेळा समजावून सांगतात आणि त्याला अतिशय सखोल असा अर्थ असतो. तर हा अभंग बघा. मुळी नेणपणा झाला तरी अभिमान. नेणपण म्हणजे माहीत नसणं, अज्ञान. तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान नाही म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान आहे. असं 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 अशी खास चर्चा तुकाराम चालू करतात. तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान नाही म्हणून स्वतःचा अभिमान आहे आणि अभिमान गळून पडल्याशिवाय तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान होणार नाही. असं त्याचा 2 टोकं असे रिॲक्शनची असावी. तसं एका बाजूला अभिमान म्हणजे देहाभिमान किंवा अहंकार आणि दुसऱ्या बाजूला परमेश्वराचं ज्ञान. यातलं एक काहीतरी तुम्हाला ज्ञान झालं तर अभिमान गळेल, अभिमान गळला तर देवाचं ज्ञान होईल. तर तुम्हाला ते म्हणून सांगतात की तुमचा अभिमान गळला पाहिजे. अभिमान गळायसाठी काय काय करायला पाहिजे अहंता गळायसाठी? मग ते काय योग आहे, याग आहेत, दान आहे, तीर्थभ्रमण आहे, अशा अनेक पद्धतीच्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला ते काहीही जमणार नाही. परत एकदा ते येतात ते नामाकडे या असं म्हणतात. मुळी नेणपणा झाला तरी अभिमान, वाया जावे हेची खरे, केले तेणेची प्रकारे. हा अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची सगळी साधन वाया गेलं असंच समजा. आराणूक आहे कधी. आराणूक म्हणजे शांतता. तुम्हाला शांतताच मिळणार नाही. जर तुमचा अभिमान जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही अस्वस्थच राहणार. अभिमान गेल्याशिवाय शांतता नाही. आराणूक नाही कधी, झाली तरी भेदबुद्धी. तुम्हाला फक्त भेदबुद्धी अभिमान असल्यामुळे अहंकार असल्यामुळे सगळीकडे द्वैत दिसणार. आणि नाम घेतल्याशिवाय तुम्हाला सगळीकडचं अद्वैत ते खरं वेदांती म्हणतात ते तुम्हाला केवळ पांडुरंगाच्या सगळीकडे पांडुरंग दिसल्या म्हणजे सगळीकडे ब्रह्म दिसल्यासारखंच आहे. ते केवळ नामाच्या जोरावर होईल. आराणुक नाही कधी, झाली तरी ते भेदबुद्धी, अंतरली नाव तुका म्हणे नाही ठाव. ही भवनदी ओलांडायला जी नाव लागते ती नावच तुमची अंतरली. जोपर्यंत तुमच्याकडे अभिमान आहे तोपर्यंत ती नाव तुमच्याकडे येणार नाही. आणि मग तुम्हाला ठाव त्याच्या अंतरंगातला ठाव पण मिळणार. त्यामुळे अहंभाव जायला पाहिजे. पण अहंभाव जायसाठी काय सगळ्या अभंगांमध्ये सांगतच आले की तुम्ही नाम घ्यायला पाहिजे. आणि मग एकदा तुम्ही त्याचं नाम घ्यायला लागला की तो तुम्हाला द्यायलाच बसलेला आहे. असा कायम सगळ्या संतांनी जे आश्वासन दिलं ते तुकाराम सुद्धा हा फार अतिशय प्रसिद्ध अभंग आहे. आवडीचे दान देतो नारायण. हा जो नारायण आहे ना हा तुमच्या आवडीचंच दान द्यायला बसलेला आहे. तुम्हाला नक्की काय आवडते याचा विचार एकदा करा. असं इथं तुकाराम अगदी खरे शिक्षक आहेत. आवडीचे दान देतो नारायण, बाहे उभारोनी राहिलास. असं अगदी बाहे उभारून असं तुम्हाला कवेत घ्यायला असा तुमचे सगळे लाड पुरवायला असाच तो तयार आहे. जे जयासी रुचे ते करी समोर. तुम्हाला जे काय आवडतंय ते बरोबर तो तुम्हाला समोर करतो. सर्वज्ञ, उदार, मायबाप. अगदी असं मायबापासारखा उदार आहे हो. सर्वज्ञ त्याला सगळं कळतं. पण त्याला काय कळतं तर तुमच्या अंतरातल्या अंतरात काय चाललंय ते कळतं. आणि तिथे जाऊन शुद्धी तुम्ही केल्याशिवाय तुमच्या वाट्याला जे सगळं येतंय ते तुमच्याच आतल्या करणीमुळे येत आहे. तुमचा आतल्या डिझायर्स काय आहेत आतल्या चित्तातल्या ह्या जर तुम्ही समजून घेतल्या तिथं जर शुद्धी केली तर परमेश्वर तिथलं जे आहे त्याप्रमाणे तुम्हाला देतोय. तुम्ही वाचन काय म्हणता याला काही अर्थ नाही. जे जयासी रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार माय बाप. ठाई पडिलिया तेची लागे खावे, ठाईचेची घ्यावे विचारूनी. तुमचं ठाईचं म्हणजे तुमचा जो आतला कंद जो आहे तिथं कसलं बीज पडलंय तसंच त्याचं फळ येणार. तुमच्या डिझायर्सनाच फळ येणार आहे. पुढं पांडुरंग देतो ते तर तुमच्या आतल्या चित्तवृत्ती कशा आहेत ह्याचा एकदा विचार करा. पांडुरंगावर रुसू नका असं सांगण्याचा हा प्रकार आहे. फार सुंदर दृष्टांत नेहमीचा तुकारामांचा आहे हा. बीज पेरुनिया तेची घ्यावे फळ. जसं बीज आहे तसं फळ येणार म्हणले. डोरलीस केळ कैचे लागे. ते डोरली हा डोरली मंगळसूत्राचा प्रकार आपण समजतो.
पण डोरली हा एक रान वांग्याचा प्रकार आहे. तर ते रान वांग जर तुम्ही पेरलं तर त्याला केळीचं कसं काय फळ येईल बरं? त्याला वांगच येणार. असं 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 म्हणण्याचा हा तुकारामांचा प्रकार. त्यामुळे तुमच्या आतल्या डिझायर्स आहेत त्या खऱ्या मुक्तीच्या नाही आहेत. तुम्हाला खरा पश्चाताप झालेला नाही आहे. तुम्हाला ह्या जगातच राहायचं आहे आणि या जगात संसारात राहताना येणारे प्रॉब्लेम्स वाढले की पांडुरंगाची तुम्हाला आठवण होते. तुम्हाला खरी मुक्ती नको आहे म्हणून पांडुरंग ती तुम्हाला देत नाही. बीज पेरुनिया तेची घ्यावे फळ, डोरलीस केळ कैसे लागे. तुका म्हणे, परत बजावून सांगतात, तुका म्हणे देवा काही बोल नाही. देवाला बोलवण्यात काही अर्थ नाही. तुका म्हणे देवा काही बोल नाही, तुझा तूची पाही शत्रू सखा. आपणच स्वतःचे शत्रू असतो, आपणच स्वतःचे मित्र असतो. परमेश्वराला, गुरुला, कोणालाही बोल लावण्यात काहीही अर्थ नाही. अशा तऱ्हेनं मोठं आत्मपरीक्षण कायम लादलं सगळ्या आपल्या भक्तांवर आणि अनुयायांवर तुकारामांनी. आता हा सगळं कोड पुरवणारा जो पांडुरंग आहे, त्याचं अजून गुणगान पुढच्या अभंगात गायलंय. जे जे मना वाटे गोड, ते ते कोड पुरविसी. ते जे जे सगळं वाटतंय ते सगळं तू देतोस. आता हे मना म्हणलंय कारण हे मन शुद्ध झालेलं मन आहे. ते कुणाच्याही मना, गुन्हेगाराच्या मनाला पुरवायला बसलेलं नाही आहे पांडुरंग. हे शुद्ध झालेलं मन आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. जे जे मना वाटे गोड, ते ते कोड पुरविसी. आणि मी जे म्हणालो ना, शुद्ध मन झाल्यामुळे हे ते पुरवतोय ते, त्याचा पुरावा पुढच्या ओळीत आहे. आता तूची बाह्यातकारी, अवघ्या परी झालास. हां, तुकाराम असं म्हणतात, "सगळं तूच आहेस. आता माझी इच्छा पण तूच आहेस. माझ्या इच्छापूर्तीचं साधन पण तूच आहेस. सगळं जग तूच आहेस. आता आत पण तू आहेस आणि बाहेर पण तूच आहे. आता काय मला काही वेगळं काही राहिलंच नाही." यावेळी मनाचे कोड पांडुरंग पुरवतो. असं व्हायला पाहिजे. "आता तूची बाह्यात करी, अवघ्या परी झालासी, नाही सायासाचे काम, घेता नाम आवडी." आणि तू सगळीकडे दिसणं याला फार सायास लागत नाही तरी पांडुरंगा. तुझं फक्त नाम आहे ना, ते आवडीनं घ्यायला पाहिजे. आवडीनं तुझं नाव घेतलं तर सगळीकडे तू दिसायला लागतोस आणि मग हे सगळं सोपं होतं. तुका म्हणे सर्व सांगे. आणि मग तुकाराम तुकाराम पांडुरंगाशीच बोलायला लागतात. म्हणतात, पांडुरंगा तुझं फक्त नाम घेतलं आणि आत पण तू दिसायला लागलास, सगळ्यांच्या आत तू दिसायला लागलास, सगळ्या जगात, ब्रह्मांडात सगळीकडे तूच दिसायला लागलास. हे केवळ तुझं नाम घेतल्यानं तुझं जे दर्शन मला सगळीकडे व्हायला लागलंय सगळ्या भूतांमध्ये, हे गुढ तुझं काय आहे? तुका म्हणे सर्व सांगे. हे सगळं तुझं गुण मला खोलून असं सांग बरं. पांडुरंगे दयाळे, माझ्यावर तू दया कर आणि हे सगळं तुझं गुण आहे ते मला तू समजून सांग. आता आपण आजचं गाणं बघूया. आजचं गाणं आहे ना, ते अतिशय प्रसिद्ध असं गाणं आहे आणि ते सोयरोबानाथांचं भजन आहे. सोयरोबानाथांचं आहे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. आणि ते म्हणलंय बऱ्याच जणांनी, पण आज मूळ पंडित अभिषेकींचं जे गाणं आहे ना, ते आपण आज आज ऐकणार आहोत. चाल बुवांचीच आहे, अभिषेकी बुवांचीच चाल आहे. पण हे दुसऱ्या दशरथ पुजारींनी पण गायलेलं आहे. त्यांची पण एक चाल आहे आणि अतिशय सुंदर आहे ती पण चाल. पण आपण बुवांचं, अभिषेकी बुवांचं गाणं ऐकू. मी त्याच्या आधी शब्द तुम्हाला सांगतो, काही अवघड नाहीच आहे. पण एक आठवण करून द्यायसाठी, की हरिभजना विण काळ घालवू नको रे, दोरीच्या सापा भिवूनी भवा, भेटी नाही जीवा शिवा. दोरीच्या सापा म्हणजे दोरीलाच साप समजला तुम्ही. हा अगदी वेदांतातला दृष्टांत आहे. दोरीलाच रज्जू सर्प त्याला न्याय असं म्हणतात. अहो, ते खरं रज्जू आहे, दोरी आहे. तुम्ही तिथे साप समजलात आणि घाबरलात. त्यामुळे खरा प्रपंचाला घाबरायचं कारणच नाही. सगळीकडे पांडुरंग भरलेला आहे. हा पांडुरंग सगळीकडे आहे, त्याच्यावर अध्यास झालेला आहे असं वेदांतात म्हणतात. त्याचा इथे भक्ती संप्रदायातले लोक उल्लेख करतात. दोरीच्या सापा भिवूनी भवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. असं अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. अंतरीचा ज्ञानदिवा म्हणजे अहंकार विरहित जे ज्ञान आहे त्यालाच अंतरीचा ज्ञानदिवा असं म्हणायचं. विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे की बोल. विवेकाचा अर्थ डिस्क्रिमिनेशन असं आहे. म्हणजे देहाचं काय आणि आत्म्याचं काय यामध्ये फरक करता येणं म्हणजे विवेक. विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे की बोल, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. एवढं मॉडर्न मराठी आहे बघा, आधुनिक मराठी असल्यासारखं आहे. तुमच्या मतानं मा तू करशील, तुकारामांची स्वतःची एक ओळ आहे, की तू करशील ते ते पवित्र असतं आणि पुण्य घडतं त्यामुळे. आमची मतं आली की त्याचा सगळा विचका. असं एक तुकारामांची स्वतःची ओळ आहे. ती इथे 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 सोयरोबांना बरोबर तेच सांगतायत. आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. संत संगतीने उमज,
संत संगतीने उमज आणूनी मनी पुरते समज. संतांच्या संगतीमध्ये सगळं उमज पाडून घे आणि मनामध्ये सारखं त्याचं नाम आण आणि संतांनी सांगितलेला संदेश सारखा मनात मुरवून घे. अनुभवाविण मान हलवू नको रे. हे संतांचं सांगणं बघा कसं आहे. हे अगदी बुद्धाच्या जवळ जाणार आहे. मी सांगतो, गुरु सांगतो, काही म्हणून विश्वास काही ठेवू नका. सगळे मान हलवायचेच असे म्हणून अनुभव घ्या आधी आणि मग मान हलवा. अनुभवाविण मान हलवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. सोहिरा म्हणे ज्ञानज्योती, तेथे कैची दिवस रात. जेव्हा जिथं जिथं ज्ञानज्योती आत पेटलेली असते तेव्हा बाहेर रात्र काय आणि दिवस काय असा फरक पडतच नाही. तया विण नेत्र पाती हलवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. म्हणजे त्याच्याशिवाय तू नेत्राची उघडझाप सुद्धा करू नको. आज ज्ञानदिवा असल्यानंतर घाबरायचंच कारण नाही. सगळीकडेच उजेड ज्ञानाचा म्हणजेच पांडुरंगाच्या अस्तित्वाचा पडलेला तुला जाणवेल असं सोयरोबा म्हणतात. हा सगळं आमच्या सगळे संत आम्हाला हेच सांगतात. आपण हे गाणं आता ऐकूया. जितेंद्र अभिषेक. भजना विणता घालवू नको रे, हरि भजना विणता घालवू नको रे, हरि भजना विणता घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवनी भावा, दोरीच्या सापा भिवनी भावा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. भेटी नाही जीवा शिवा, दोरीच्या सापा भिवनी भावा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरिचा ज्ञान दिवा मालवू नको रे, अंतरिचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरि भजना विण काळ घालवू नको रे, हरि भजना विण. विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल. ऐसे बोलावे बोल, ऐसे बोलावे बोल. विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल. ऐसे बोलावे बोल. आपुल्या मते उगीच चिखल, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, कालवू नको रे, हरि भजना विण काळ घालवू नको रे, हरि भजना. संत संगतीने उमज, संत संगतीने उमज, संत संगतीने उमज, संत संगतीने उमज. संत संगतीने उमज, संत संगतीने उमज.
आणून मनी पुरते समज, आणून मनी पुरते समज, अनुभवावीन मान, अनुभवावीन मान. अनुभवावीन, अनुभवावीन मान हलवू नको रे हरी भजना वीण काळ घालवू नको रे हरी भजना वीण. होहिरा म्हणे ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती. तेथ कैची दिवस राती, तेथ कैची दिवस राती, तया विण नेत्र पाती, तया विण नेत्र पाती, तया विण नेत्र पाती, तया विण नेत्र पाती. हालवू नको रे, हालवू नको रे हरी भजना वीण काळ घालवू नको रे हरी भजना वीण काळ, हरी भजना वीण काळ घालवू नको रे, घालवू नको रे, घालवू नको रे. ह्या गाण्याची एक चांगली आठवण इरावतीबाई कर्वेंनी अशी सांगितलेली आहे. त्यांचे सासरे अण्णासाहेब कर्वे हे पहाटे उठून बागेत फिरत असताना हे गाणं म्हणायचे आणि ते कायम कानावर पडायचं त्यांच्या, की अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, असं असं कर्वे हे गाणं म्हणत असत. अशी त्याची आठवण आहे. आपण आता इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण.